हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये। तर हे बघा, आज ना सकाळ सकाळी आमच्या पिल्लूला वारकरीचा लुक द्यायचा होता। आता त्यांनी एवढी म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये एवढ्या लेट का दिंडी ठेवली मला खरंच माहीत नाही, कारण इथं पुण्यामध्ये तर दिंडी कधीच येऊन गेले 10 दिवस आधीच, मला वाटते 10-11 दिवस झाला आधीच। आणि त्याला आता ना तो ड्रेस पण भेटत नव्हता आणि 2-3 दिवस झाले त्यांनी सांगितले सोमवारी की बाबा दिंडीची तारीख असेल ती तारीख असेल, पण 2-3 दिवसापासून शोधतोय पण प्रिंटचा ड्रेस काय भेटलेला नाही। आणि धोतर मला त्याला धोतर घ्यायचं होतं पण धोतर पण काय सापडलं नाही। शेवटी मग ना असा काहीसा ड्रेस सापडला आणि तो रात्री आम्ही घालून बघितला। त्याला आणल्यानंतर ना खूप सगळी दुकानं शोधून शोधून शेवटी हा कसा तरी सापडला आणि घेऊन आलो आम्ही। तर हा कुर्ता आणि वरती खाली त्याच्यानंतर छान अशी सलवार टाईप म्हणतो ना आपण तसं, आणि त्याच्यानंतर येताना हा टाळ वगैरे हे सगळं काही सांडलं। आता हे जर आधी माहीत असतं किंवा हे जर यांनी आठवडाभर आधी जरी केलं असतं ना तरी पण ड्रेस बऱ्यापैकी भेटले असते, कारण आता ते प्रत्येक शॉपमध्ये जाईल ना तिथं ते म्हणायचे प्रिंट संपलेत आणि जे होते ते साईजला अजिबात बसत नव्हते। आणि ज्या त्या शॉपमध्ये जाईल त्यांच्याकडं ना फक्त असं होतं की एखादं म्हणजे काय 1-2 पीस शिल्लक राहिलेत आणि ते पण चुकून वाकून एखादी साईज म्हणजे तुमच्या बाळाच्या साईजचा सुद्धा नाही। 1-2 तर असे म्हणले की काय होतं त्याला धोतर फार गुडघ्याच्या तिथे येत होतं आणि तरी पण म्हणतात की ते काय होतं त्याला तेव्हा की गुडघ्याच्या तिथं आलं म्हणून। काय नाही होतं, असंच असते तसंच असते, म्हणजे काय म्हणतात त्यांचं प्रोडक्ट विकलं जावं त्याच्यासाठी ते काय बोलतील त्याचा पत्ता नाही। त्याच्यानंतर मग हे बघा पिलूला छान असं आज तयार करून घेतलं मस्त असं। मला काही जास्त मेकअप वगैरे येत नाही पण तरी पण छान असं ते गोपीचंद म्हणतो की नाही आपण, व्हाईट कलरचा असतो बघा गोपीचंदन का काय असते ते घेतलं आणि छान असं पिलूला ना छान टिक्का बनवून घेतला। त्याच्यामध्ये ना बुक्याचा मी मेकअपचं प्रोडक्ट काय सुद्धा वापरलं नाही, जे खरं आपण देवाला वापरतो ना तेच वापरलं, कारण पिलूच्या पप्पाचं म्हणणं असं होतं की काहीतरीच आहे नवीनच माळ घाला आणि कुठं हे करा, आपल्या इकडं घालतात का माळ आणि असं तसं। मग त्यानंतर माळ वगैरे काय आम्ही घेतलं नाही, एक टोपी टाळ आणि झेंडा पण असं एवढे छोटे होते ना ते गाडीला लावतो ना आपण झेंडे तसे झेंडे होते, मोठे झेंडेच नव्हते अजिबात, का तर संपलेत म्हणायचे। आणि जे मोठे होते ना त्यांना पिल्लू दिसून पण नसता आला असे झेंडे होते। आणि मग फायनल तयार केला त्याला, थोडा वेळ सुकू दे तोपर्यंत बस म्हणलं, थोडं सुकलं ना खूप छान व्हाईट कलर दिसत होता त्याचा। आणि मग काय फायनली लुक तयार करून बाळाला आमच्या आम्ही मग एक व्हिडिओ शूट करून घेतला। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।